गणेशजी, आपण राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने संवाद साधतो आहोत. परंतु आजच्या या आपल्या देशामध्ये, एकूणच जगामध्ये युवकांनी सामाजिक जबाबदारी पार पडताना काय केलं पाहिजे, कोणती जबाबदारी पार पाडली पाहिजे, कोणती खबरदारी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं, ते आम्हाला सांगा. माझ्या मते युवकांनी सामाजिक कार्यात काम करत असताना छोट्या गोष्टीपासून सुरुवात करावी. अगदी बरोबर. अगोदर आपलं घर, आपलं परिसर, आपलं वॉर्ड, आपली गल्ली, इथून जरी सुरुवात केली, तुम्ही स्वच्छता करणे असू द्या, वृक्षारोपण करणे असू द्या, एकमेकांना सहकार्य करणे असू द्या, हे छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही जरी सामाजिक कार्य करत राहिला तरी आज ना उद्या त्याची दखल घेतली जाते. तुम्ही छोट्यापासून सुरुवात करा. शॉर्ट पहिल्यांदा प्रसिद्धीच्या मागे न लागता तुमचं कार्य हे सातत्य, हे तुमचं कार्य महत्वाचं हो, अगदी बरोबर. तुमचं सातत्य हे तुमची प्रसिद्धी करण्यात महत्वाचं. म्हणजे घराचं अंगण झाडणं सुद्धा एक सामाजिक कार्य आहे. परिसरामध्ये वृक्षारोपण करणं, परिसरातील वृक्षारोपण असू द्या, आपल्या प्रभागातील किंवा आपल्या गल्लीतील स्वच्छता असू द्या, लोकांना सहकार्य करणं, लोकांना सहकार्य, अडीअडचणीच्या वेळेस मदत करणे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, हे सामाजिक तुम्ही सलोखा वाढवा. छोट्या कामापासून सुरुवात करा. आज ना उद्या त्याची दखल घेतली जाते आणि हेच तुम्ही राष्ट्रीय लेवलला पण नेऊ शकता तुमचे सामाजिक कार्य. म्हणजे सुरुवात छोट्या कामांनी जर केली आणि कामाचा आवाका जर वाढत गेला तर सुरुवातीला आपण आपल्या घरापासून आपल्या गल्लीपर्यंत, गल्लीपासून आपल्या नगरापर्यंत आणि त्याच्यानंतर शहरामध्ये असं करत करत आपण मोठं काम करू शकतो. म्हणजे काम करताना खूप मोठंच काम केलं पाहिजे असं काय नाही. छोट्यापासून सुरुवात करा. त्याच्यातील अनुभव ही तुम्हाला मोठ्या कामासाठी प्रेरणा. एखादं झाड लावून त्या झाडाचं वृक्ष संवर्धन केलं तरी सुद्धा एक सामाजिक काम मोठं होणार आहे. बरोबर. म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो की मोठं काम केलं पाहिजे, मोठं काम केलं पाहिजे, असं काय नाही. प्रत्येकाने एक झाड लावलं तर आपण साधारणतः 130 ते 150 कोटी झाडं आपण लावू शकतो. हे खूप मोठं सामाजिक काम होऊ शकेल. हो, यस. खूप छान माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद.